राजकारणात येण्याआधीच वादग्रस्त ठरलेले तरीही राज्यसभेचे सदस्य झालेले पार्थ पवार अजूनही अपरिपक्व आहेत हे सिद्ध झाले. धड बोलताही ज्यांना येत नाही त्या पार्थ पवार यांना पवार कुटुंबाने खासदार केले. 3 खासदार आणि 1 आमदार असलेल्या पवार कुटुंबात आणखी एक आमदार होणार आहे बारामतीचा. किमान निवडणूक तरी होणार आहे. सुनेत्रा पवारांना निवडून देण्याची आर्जव त्यांच्या विरोधात असलेल्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली आहे. थोडक्यात सर्वजण एक आहेत याचं हे उत्तम उदाहरण. पण याच बारामतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पार्थ पवार किती अपरिपक्व आहेत, कमालीची कमी समज असलेले नेते आहेत. आता नेते म्हणायचं की आणखी काही हे तुम्हीच ठरवा. तर हे पार्थ पवार काँग्रेसवरती टीका करून मोकळे झालेत. ज्या काँग्रेसच्या सोबत शरद पवार आहेत त्यांना हे कसं रुचणार आहे? त्यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. राज्यसभेची उमेदवारी मिळवण्या इतकी पात्रता खरंच पार्थ पवार यांच्यामध्ये आहे का? ज्यांना नीट बोलता येत नाही, काय बोलत आहोत याचं भान नाही, ते काय राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडणार आहेत? जमीन घोटाळ्याशी संबंधित नाव असूनही का त्यांचं तक्रारीमध्ये नाव नाहीये? कर्तृत्व शून्य असूनही साहेबी थाटात वावरणारा ॲटिट्यूड पार्थ यांच्या अंगलट येईल का? अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बारामती आणि राहुरी इथे 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे राजकीय पक्ष हे वाद घालतायत आणि यामध्ये एंट्री घेतली आहे ती पार्थ पवारांनी. पवार कुटुंबियांनी सर्वच पक्षांना आवाहन केलं होतं की निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करा. पण पवारांच्या घराणेशाहीला पहिला फाटा दिला तो त्यांचाच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसने. कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार देणं हा खरं तर घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्यावरती खरं तर टीका करण्यासारखं काहीच नसतं. पण कोणतंही समाजकार्य न केलेले, धड बोलताही ज्यांना येत नाही, जे राजकारणामध्ये येण्याआधीच कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले आहेत आणि कुटुंबाच्या कृपेने राज्यसभा सदस्य झालेले पार्थ पवार देशातल्या सर्वात जुन्या पक्षावरती बोलले आणि असं काहीतरी बोलले ज्यावरून त्यांच्यामध्ये अजूनही परिपक्वता नाही हे सिद्ध झाले. बारामतीमध्ये सहानुभूतीच्या लाटेवरती पवार कुटुंब निवडणूक जिंकेलही कदाचित, पण हा प्रतिस्पर्धी पक्षाचा डाऊनफॉल असेल. काँग्रेसला कळायला पाहिजे की त्यांनी काय केलं पाहिजे, पण आता त्यांना भविष्यात काय त्रास होतो ते कळेल. आता ज्यांना कळायला अजून बराच अवकाश आहे ते काँग्रेसची समज काय आहे यावरती बोलतायत. साहजिकच काँग्रेसनेही पलटवार करून पार्थ पवारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पण प्रश्न हा आहे की कुठलंही कर्तृत्व नसताना पार्थ पवार यांच्यात इतका कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स आला तरी कुठून? अजित पवारांचे पुत्र, शरद पवारांचे नातू ही ती पार्श्वभूमी आहे. यात त्यांचं स्वतःचं असं कुठलंही कर्तृत्व नाहीये. पण कर्तृत्व शून्य असूनही केवळ प्रभावशाली घराण्यातून आल्याने जे काही बोलता येतं त्यात ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे बघा ना, कोणतंही काम नाही, नीट भाषण करता येत नाही, कोणतंही समाजकार्य नाही, तरीही थेट राज्यसभा सदस्य. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला हे शक्य तरी आहे का? कोणताही संघर्ष न करता आल्याने त्याची जाणीव त्यांच्यात किंवा त्यांच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये आपल्याला अजिबात दिसून येत नाही. ज्यांच्याकडे ठोस असं कर्तृत्व नसतं, स्वतःची अशी कुठली प्रतिष्ठा किंवा जागा नसते, असे लोक उगाचच आक्रमकतेचा आव्हानात असतात. मोठ्या व्यक्तींवरती, पक्षांवरती बोललं की प्रतिष्ठा मिळेल, नाव होईल, अशा भ्रमात हे लोक असतात आणि पार्थ पवार हे देखील याच प्रकारामध्ये मोडतात. एखाद्या नवख्या नेत्याला पक्ष मोकळा हात सोडतो कारण त्याला स्वतःची जागा निर्माण करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना जे बोलता येणार नाही ते अशा नवख्यांकडून बोलून घेता येतं. आणि त्यामुळेच बोललेले असले पार्थ पवार तरी विचार नेमका कुणाचा आहे हे तपासलं पाहिजे.
छगन भुजबळ, अमोल मिटकरींनी जरा जमीन घोटाळ्यावरती सुद्धा बोललं पाहिजे. मुंढवा जमीन घोटाळा, जेव्हा त्यांचे पार्थ दादा काहीतरीच बोलतात तेव्हा त्यांना परिपक्वतेने वागण्याचा सल्ला दिला पाहिजे आणि ते तुमचं कर्तव्य आहे. ते सोडून पार्थ पवारांच्या स्टेटमेंट्सचं समर्थन लाचारीच दर्शवतं. त्यामुळे पार्थ पवारांसारख्यांनाही काहीही बोलायला मोकळं रान मिळतं. इथे आपण पार्थ पवार यांच्याविषयीच बोलत आहोत. त्यांना मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजून दोषीही ठरवलेलं नाहीये आणि कदाचित ठरवलंही जाणार नाही. कारण नाव वगळून एक प्रकारे क्लीन चिटच देण्यात आली आहे. अशी व्यक्ती ओव्हर कॉन्फिडंट नसेल असं कसं होईल? पार्थ पवार यांच्यात तर हा ओव्हर कॉन्फिडन्स वेळोवेळी दिसून येतो आणि ठासून भरलेला आहे, दिसून आलेला आहे. आठवतंय का तुम्हाला, अजितदादांच्या अकाली निधनानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेतल्याच्या नंतर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पार्थ पवार कसे बसले होते? त्यावरून त्यांना राजकारणाचा किती अभ्यास करावा लागेल हे अगदी स्पष्ट होतं. पार्थ पवार यांनी काँग्रेसवरती टीका केल्याच्या नंतर काँग्रेसनेही त्यांना आरसा दाखवलाय. शिवाय जमीन घोटाळ्याच्या चौकशीतून वाचण्यासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या पार्थ पवार यांच्यावरती शाब्दिक आसूड देखील ओढलेले आहे. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे का? तर हो, तो 2014 पासून आहे. त्यावर काँग्रेसला विचारमंथन कदाचित करायचं नसावं. पण असं असलं तरी पार्थ सारख्या नवख्या पण वादग्रस्त व्यक्तीने बोलणं हे हास्यास्पद आहे. किमान आता तरी आपल्या ॲटिट्यूडमध्ये पार्थ पवार यांनी कमालीची सुधारणा करणं गरजेचं आहे. पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी पुन्हा त्यांच्यावरती टीकास्त्र सोडले. त्यांचं मत असं होतं की राजकारणामधल्या महत्त्वाच्या निर्णयावरती स्टेटमेंट देण्यासाठी परिपक्वता ही आवश्यक असते. ती कितपत आहे हे आज मला सांगता येणार नाही असं म्हणत पार्थ पवार यांच्यावरती नाव न घेता शरद पवार यांनी त्यांना टोला लगावला. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी असला तरी मूळ काँग्रेसच आहे. आता महाविकास आघाडीतही हे दोन पक्ष एकमेकांच्या सोबत आहेत. अशा वेळी सहकारी काँग्रेसला बोललेलं पवारांना कधीच चालणार नाही. त्यामुळे त्यांनी पार्थ पवारांच्या अपरिपक्वतेवरती बोट ठेवलं. आपल्याला माहिती आहे, या आधी जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास हा CBI-कडे सोपवण्याच्या संदर्भात पार्थ यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि मग त्यानंतर पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही असं म्हणून पॉलिटिकल इमॅच्युरिटी जी काही पार्थ पवारांची आहे ती शरद पवारांनी चव्हाट्यावरती आणली होती. 5-6 वर्षांच्या या कालावधीनंतर किंवा या घटनेनंतरही पार्थ काहीच शिकलेले नाहीत. उलट गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये चर्चेत राहिले. निष्पक्ष चौकशी झाली असती तर पार्थ पवार आज कुठे असते याचा विचार करा. ते जे काही स्टेटमेंट्स देत असतात त्यावर नंतर ते कधी विचार करत असतील की नाही माहीत नाही, पण ते त्यांनी करणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. पण होतंय उलट. नेहमी साहेबी थाटात राहणं कधीतरी अंगलट येऊ शकतं हे त्यांच्या लक्षात येतंय का? कुटुंबाच्या पुण्याईने आता राज्यसभा मिळाली आहे तेव्हा काहीतरी कामं करून दाखवली, निष्कलंक राहण्याचा जर का प्रयत्न केला तर ठीक आहे. नाहीतर अजितदादांचा मुलगा म्हणून आयुष्यभर तुम्हाला कोणी समजून घेईल या भ्रमात राहू नका. हेच आमचं या निमित्ताने सांगणं आहे आणि म्हणणं आहे. एकूणच पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरती, शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या संबंधावरती तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.